घरी जर कोणी पाहुणे येणार असणार तर पटकन बनवायला घेणारं म्हणजे कांदा पोहेची रेसिपी। महाराष्ट्राची फेमस ही कांदा पोहेची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली। कांदा पोहे बनवताना कधी पण हे कांदा हा नरम पडायला नको आणि पोहे सुद्धा हे वातड व्हायला नको, त्यासाठी काय ट्रिक वापरायची, पोहे मऊ लुसलुशीत राहण्यासाठी। बराच वेळ जरी तुम्ही हे पोहे राहू दिलं तरी हे कडक होणार नाही, अशी एक ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। चला मग बनवूया मस्त मऊ लुसलुशीत कांदा पोहेची रेसिपी। प्रत्येक महाराष्ट्राच्या घरामध्ये होणारी ही रेसिपी आणि पटकन होणारी। चला मग बनवूया। त्यासाठी इथं मी घेतले हे पोहे 3 कप, जे कांदा पोहेचं पोहे येतं ते मी घेतले। पातळ पोहे नाही वापरायचं आपल्याला, हे नॉर्मल जे पोहे असतात जाड पोहे तेच वापरायचे। मी इथं 3 कप हे पोहे घेतले। आता याला मस्त मोकळं असं पाणी आपल्याला टाकायचं आणि 2 पाण्याने असं धुवून घ्यायचंय। जेव्हा आपण हात लावाल तेव्हा अलगद हाताने याला असं मिक्स करत जायचं आणि याला धुवून घ्यायचंय। असं मी याचं पाणी काढून घेते आणि परत एकदा याला धुवून घेते, म्हणजे मस्त 2 पाण्याने याला धुवून घेतलं आणि यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा धुवू शकतात। त्यानंतर मी इथं 1 मोठा कांदा, थोडे शेंगदाणे, 2 हिरवी मिरची, जिरं मोहरी घेतलीये, हे बघा या पद्धतीने। आणि इथं वरून गार्निशिंगसाठी मी सुकं खोबरं किसून घेतलं आणि कोथिंबीर घेतली। आता इथं कढई ठेवली मी गॅसवर, यामध्ये तेल टाकायचंय। 3 मोठ्या पळ्या मी तेल टाकले। तेल टाकताना कमी टाका, जास्त टाकू नका, कारण आपल्याला पोहे हे जास्त ऑइली व्हायला नको आणि मऊ लुसलुशीत राहायला पाहिजे। त्यासाठी मी पुढे एक ट्रिक सांगितली, ती तुम्ही नक्की वापरा। मस्त मऊ लुसलुशीत हे पोहे बनून तयार होतं। मग हे 3 पळ्या तेल टाकल्यानंतर मी इथं थोडे कढीपत्ता टाकून घेतलाय आणि जिरं मोहरी टाकून घेतली। जिरं मोहरी कढीपत्ता मस्त तळकल्यानंतर यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकायचे। आधी शेंगदाणे यामुळे टाकायचे की हे मस्त खरपूस असे भाजले जातील। मग जोवर आपण कांदा मस्त भाजू तोवर हे शेंगदाणे सुद्धा छान भाजून तयार होतील, याला कच्चापणा येणार नाही मग। आणि त्या लगेच मी इथं हिरवी मिरची बारीक कट केलेली टाकली। कांद्या पोह्यामध्ये मस्त तिखट मिरची वापरा, चव खूप छान येते, आणि ती पण एकदम बारीक कापून मग टाका, म्हणजे दाताखाली अलगद अशी ही क्रंच इचा येईल। मग आता हिरवी मिरची पण छान परतल्यानंतर इथं मी मोठा एक कांदा, म्हणजे 1 कप एवढा कांदा बारीक चॉप करून घेतला होता आणि तो टाकून घेतला। तो मस्त ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला याला मस्त शिजवून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला यामध्ये हळदी पावडर टाकायची 1 चमचा। जेव्हा आपण हा कांदा परतू त्यामध्ये हळदी पावडर टाका, कारण मस्त कांद्याला एकसारखा कलर पण येतो आणि आपण ज्या पोहेला याला तेलामध्ये मिक्स करू तर पोहे सुद्धा पांढरं किंवा पिवळं असं वेगळं होणार नाही। आता मस्त हळद परतल्यानंतर मी इथं थोडं 1/3 कप, म्हणजे अर्धा कप पेक्षा थोडं कमी पाणी टाकले। तुम्ही म्हणणार पाणी कसं काय, पण नाही, तेलाच्या या फोडणीमध्ये तुम्ही पाणी टाका, पोहेला तेल पण कमी लागतं आणि मस्त आता हा मसाला गदगतो, म्हणजे पाण्यामुळे पोहे हे नरम राहतं मग, आणि तेलामुळे छान असा एकसारखापणा याला येतो। म्हणून ही ट्रिक नक्की वापरून तुम्ही करून बघा। कांदा पोहे तेल पण कमी लागतं आणि पोहे पण मस्त मऊ लुसलुशीत राहतं। मग आता हा मसाला मस्त 2 मिनिटासाठी मी मीडियम फ्लेमवर गदकून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हे पोहे टाकून घ्यायचे। आता यामध्ये मीठ टाकायचंय चवीनुसार, मी मीठ टाकून घेतलंय चवीनुसार यामध्ये। आता याला मस्त एकसारखं आपल्याला मिसळायचंय, म्हणजे हे पूर्ण हा मसाला याला लागून जाईल। हे बघा वेगळं काहीच होणार नाही, म्हणजे पोहेला 2 कलर येणारच नाही, सगळं मस्त हे पिवळसरपणा याला येऊन लागेल। मग असं छान असं मी मिक्स याला करून घेतले। हे बघा गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त याला मोकळं करून घेतलंय। आता याला आपण यावर कोथिंबीर टाकायची आणि मस्त परत मिक्स करायचे। हे बघा किती छान मोकळं हे पोहे बनवून तयार झाले। पण आता याला आपण झाकून देणारे 2 मिनिटासाठी मस्त एक वाफ काढायची, म्हणजे याचा नरमपणा अजून जास्त वेळ राहील, म्हणून मी याला 2 मिनिटासाठी लो फ्लेमवर राहू देते। गॅसची फ्लेम लो राहू द्या पण। हे बघा 2 मिनिटासाठी मी याला मस्त वाफ काढली, किती छान वाफ निघाली, वास तर खूप दरवडतोय। मस्त मऊ लुसलुशीत मोकळं असं हे कांदा पोहे बनून तयार झालंय। मी लगेच प्लेटला लावायला घेते, तुम्हाला दाखवते किती मोकळं पण दिसतंय आणि मऊ पण झालंय, म्हणजे पूर्ण गोळा पण याचा झाला नाहीये आणि जास्त मोकळं पण हे आलेलं नाही, एवढं हे परफेक्ट बनून तयार झालंय। कलर पण किती छान आलाय, मस्त एकसारखा कलर याला आलाय, कारण आपण कांद्यामध्येच हळद टाकून घेतली होती ते म्हणून। आता वरून मस्त सुकं खोबरं इथं किसलेलं टाकून घेतलंय आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घ्या। वाव,
महाराष्ट्राचं फेमस असंच नाही म्हटलं जात याला, मग कांदा पोहेला. आहे ना छान युनिक अशी व्हिडिओ. माझ्या चॅनलवर लॉंग शॉर्ट बऱ्याच अशा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक दिवशी मी नवीन व्हिडिओ अपलोड करत राहते. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन अशीच काहीतरी ट्रिक तुम्हाला शिकायला भेटते. म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि या कांदा पोहेसोबत मस्त कडक गुळाचा चहा याची सुद्धा शॉर्ट व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. मस्त गुळाची बासुंदी चहा कशी बनवायची ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली, म्हणून ती व्हिडिओ पण नक्की बघा आणि रेसिपीला नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं कांदा पोहे आणि गुळाचा बासुंदी चहा कसा झाला. चला मग भेटूया अशाच युनिक आणि टेस्टी रेसिपींसोबत. बाय.